महाराष्ट्रामधील सर्व मुलींना आता जे शिक्षण आहे हे मोफत मिळणार आहे आणि त्यासाठी GR प्रसिद्ध झालेला आहे। तर आता ज्याही विद्यार्थिनी प्रोफेशनल एज्युकेशनसाठी ॲडमिशन घेत असेल त्यांना आता संपूर्ण जे ॲडमिशनची जी फी आहे ही आता माफ करण्यात येत आहे। तर बघा, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजे ACBC तसेच OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत हा GR 8 जुलै 2024ला म्हणजे आज जाहीर करण्यात आलेला आहे। तर आतापर्यंत जेही पालक वर्ग वाट बघत होते की GR कधी येणार, तर GR प्रसिद्ध झाला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघणे गरजेचं आहे। तर यामध्ये संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या तुम्हाला सांगण्यात येणार आहे, कारण कोणाला लाभ मिळेल, कोणत्या अभ्यासक्रमाला लाभ मिळेल हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे। तर यामध्ये आता जी आतापर्यंत 50% सूट होती ती आता 100% करण्यात आलेली आहे। तर बघा, यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग म्हणजे OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ACBC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 50% लाभ देण्यात येतो। हे आतापर्यंत देण्यात येत होता। तर व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार NEP व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींच्या समप्रमाणात शिक्षणाचा व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये हा जो निर्णय आहे हा पास झालेला आहे। आणि आता विद्यार्थिनींसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर तुम्हाला आता हे मोफत शिक्षण मिळण्यात येणार आहे। तर तुम्हाला आता कुठेही कोणत्याही कॉलेजला एक्स्ट्रा फी भरायची गरज नाही आहे। तर आता शासन निर्णयामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम येते बघा, राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या समक्ष प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस जी CET नुसार होते ती ॲडमिशन प्रोसेस, आणि त्यासाठी जे मुलींच्या पालकांचे उत्पन्न ते या 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। तर ते विद्यार्थिनी आता यासाठी प्रवेश घेत असेल तर तिला या शिक्षणामध्ये जी 50% फी पडत होती आणि 50% फी ही विद्यार्थ्याला भरायची काम होते आतापर्यंत, ते आता भरायचं काम नाही आहे। तर अजून एक पॉईंट आहे यामध्ये तुम्ही बघू शकता, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व इतर मागासवर्ग प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित म्हणजे जे यावर्षी प्रवेश घेणार आहे 2024-25ला, तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या म्हणजे जे ॲडमिशन प्रोसेस आहे त्यांची म्हणजे जो ॲडमिशन आहे रिन्यू करेल, म्हणजे फर्स्ट इयरवाला विद्यार्थी सेकंड इयरला जाईल, अशा मुलींना उच्च तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी आता 100% म्हणजे सर्वांना लाभ मिळणार आहे। जे विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फायनल इयरला असेल तरी त्या विद्यार्थिनींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला फी भरायची गरज नाही आहे। तर ही जी योजना आहे ही 2024-25 पासून लागू झालेली आहे। GR प्रसिद्ध झालेला आहे। हा GR संपूर्ण कॉलेजला पाठवण्यात आलेला आहे। तर आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क भरायची गरज नाही आहे। तर आता अशा प्रकारे मुलींना जे एज्युकेशन आहे आता फ्रीमध्ये झालेलं आहे, याचा GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी यावर्षीला प्रवेश घेत आहे किंवा ज्यांनी ऑलरेडी प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थिनींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर आता कोणत्याही विद्यार्थिनीला पैसे भरण्याची गरज नाही आहे।
तर आता हा GR लागू झालेला आहे. या GRची कॉपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करून हा GR पूर्ण वाचू शकता. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहे ह्यासुद्धा तुम्ही बघू शकता. 8 तारखेला हा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि लागूसुद्धा झालेला आहे. बाकी सर्व जे कॉलेजेस आहे यांनासुद्धा हा GR प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तर आता ज्याही विद्यार्थ्यांनी या वर्षीला प्रवेश घेणार आहे म्हणजे 2024-25ला आता त्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही आहे. यामध्ये कोणकोणते जे शुल्क आहे हे माफ होणार आहे हे सुद्धा आपण बघितलेले आहे. तुम्ही एकदा हा पूर्ण GR बघून घ्या. आणि यामध्ये ओपन कॅटेगरीचा उल्लेख केलेला नाही आहे. EWS कॅटेगरीचा, SC-BC कॅटेगरीचा आणि OBC कॅटेगरीचा उल्लेख केलेला आहे. तर या सर्व ज्या कास्ट होत्या यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि ऑलरेडी SC, ST, NT, NTB, VJNT या प्रकारच्या ज्या कास्ट होत्या यांना ऑलरेडी 100% जी फी आहे ही माफ आहेच. तर तुम्हाला जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की यामध्ये तुम्हाला ट्युशन फी आणि परीक्षा शुल्क हे माफ होणार आहे. बाकी शुल्क जे असेल कॉलेजचे जसे डेव्हलपमेंट फी वगैरे हे तुम्हाला थोडीफार भरावी लागणार आहे. परंतु जे परीक्षा फी तुम्हाला स्कॉलरशिपमधून मिळत होती म्हणजे 50%, तेवढी स्कॉलरशिपमधून आता तुम्हाला ती मिळणार आहे. तर ती मिळणार आहे 100%. म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं हे गरजेचंच राहणार आहे. जे विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म भरेल त्यांनाच 100% फी माफ होणार आहे. जे स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार नाही आहे त्यांना फी माफ होणार नाही आहे. तर यामध्ये संपूर्ण गोष्टी दिलेल्या आहे. एज्युकेशन कोणकोणत्या हे सुद्धा दिलेलं आहे. परंतु यामध्ये अजूनसुद्धा काही गोष्टी क्लिअर झालेल्या नसेल तर त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण क्लिअर करून देऊ. कारण काही गोष्टी समजत नाही, कारण GR आजच प्रसिद्ध झालेला आहे. नेमकं याच्यामध्ये कोणकोणत्या युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर स्पॉट ॲडमिशनला यामध्ये लागू होतो का, अशा प्रकारचे संपूर्ण ज्या गोष्टी आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले असेल त्याचे उत्तर अजून तरी आमच्यापर्यंत नाही आहे. परंतु 1 ते 2 दिवसामध्ये यावरती संपूर्ण चेक करून सर्व अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत प्रॉपर व्हिडिओ एक देण्यात येईल. त्यानुसार तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर पुढील अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु GR लागू झालेला आहे, आनंदाची बातमी आहे मुलींसाठी. तर याबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि याबद्दल जर कोणती काही फॉर्म भरावं लागते किंवा काही करायचं काम आहे का हे सुद्धा तुम्हाला अपडेट आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.